नमस्कार. मी मनाली. सर्वांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गुळगुळ बोला. 14 जानेवारी आणि 15 जानेवारी 2 दिवस मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. भारतातील हा अतिशय महत्त्वपूर्ण असा सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू थंडी कमी होऊन ऊन तापायला लागतं. उन्हाळ्याची चाहूल लागते. या सणाचे महत्त्व सांगायचे झाल्यास या सणाला तिळाचे पदार्थ खाल्ले जाते. याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असा की तीळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि थंडीमध्ये थोडं एक ड्रायनेस येतो. त्यामुळं तिळगुळ हा पदार्थ खाऊन आपल्याला त्वचेला एक उजाळा येतो. हा सुद्धा ते तिळगुळ खाण्यामागचा उद्देश असतो. तसेच इतर वेळेस काळा रंग हा अशुभ मानला जातो, परंतु संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते. त्यामागे सुद्धा एक शास्त्रीय दृष्टिकोन असा आहे की संक्रांतीला अतिशय थंडी असते आणि काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा असतो. म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालायचे, कारण नंतर उन्हाळा लागल्यानंतर आपण हळूहळू काळ्या रंगाचे कपडे घालणं बंद करतो. असं या सणाचं महत्त्व सांगायचं झालं अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात. या दिवशी बऱ्याच ठिकाणी पतंग उडवण्यात येते, कारण थोडीशी थंडी कमी होऊन थोडंसं हलकंसं वातावरण थंडी कमी होऊन थोडं ऊन पडायला लागतं. म्हणजे थोडी थंडी आणि थोडी गरमी असं वातावरण असतं. या आल्हाददायी वातावरणामध्ये पतंग उडवले जाते. असं अनेक पैलू असलेला हा सण तिळगुळ ह्या सणाचं अतिशय महत्त्वपूर्ण, म्हणजे तिळगुळाशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही. तिळाचे अनेक पदार्थ केले जातात. तिळाचे लाडू, तिळाची वडी, तिळगुळ, तिळपुरी वगैरे 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 अनेक पदार्थ आमच्या सुगरण महिला पदार्थ करतात. आजसुद्धा दिवसभर त्या पदार्थ करून छान कुटुंबाला आपल्या त्यांनी खाऊ घातले असेल. स्वतःही पहिल्यांदा कुटुंबाला खाऊ घातल्यानंतर स्वतः खाल्ले असेल, अशी आमची महिला दिवसभरापासून या सणामध्ये गुंतलेली आहे. तर असा हा सण, या सणाचं वैज्ञानिक धार्मिक असं वैशिष्ट्य सांगायचं झालंच भरपूर आपण सांगू शकतो. परंतु या सणाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीला महिलांचं हळदी कुंकू होतं आणि ह्या हळदी कुंकवाला महिला वाण देतात. प्रत्येक महिला आपल्या घरी हळदी कुंकूचं समारंभाचं आयोजन करते. सर्व महिलांना बोलवते, ती हळदी कुंकू लावते आणि एक काहीतरी विशिष्ट वस्तू देऊन ते वाण देतात. तसं या संक्रांतीचं महत्त्व धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलं की या दिवशी दानसुद्धा केले जाते. तसंच कृषी संस्कृतीशी जर जोडलं तर हिवाळी हंगाम संपून उन्हाळी हंगामाला सुरुवात होते. असं विविध पैलू या सणाचे आपण सांगू शकतो. तर तिळगुळाचं अनन्यसाधारण या सणाला प्राप्त झालं. त्याशिवाय तिळगुळाशिवाय हा सणच साजरा होऊ शकत नाही. आणि विशेषतः महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. मी थोडं आता सांगितलेच आहे की हळदी कुंकू करणे आणि वाण देणे. आता नटणं मुरडणं हा स्त्री सुलभ स्वभाव आहे. आम्हाला महिलांना प्रत्येकीला नटणं आवडतंच आणि नटून मुरडून हळदी कुंकू घेणे आणि वाण देणे हा खरा हा महत्त्वाचा सण आहे. हा जवळजवळ ते तिथीनुसार कधी हे हळदी कुंकू 15 दिवस चालतं, 1 महिनाही चालतं, 3 आठवडेही चालतं. मग असं संपूर्ण त्या कालावधीमध्ये सुंदर सुंदर साड्या, सुंदर अलंकार घालून आम्ही हळदी कुंकू साजरे करतो. इतर महिलांना घरी बोलवणे आणि इतर महिलांच्या घरी जाऊन हळदी कुंकू घेणे म्हणजे देवाणघेवाणीचा हा प्रकार असतो. तर छान महिनाभर आनंदाचा जातो हा दिवस. त्यानिमित्ताने घरामधील जी महिला आहे तिला घराच्या बाहेर पडायला मिळते. 4 मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करायला मिळतात
गमती जमती होतात, उखाणे घेतले जाते, अनेक समारंभामध्ये काही गेम ठेवल्या जातात. हा सर्व संक्रांतीचा एकूण फोपट पसार. तर त्या संक्रांतीच्या सणाचं महत्त्व किंवा संक्रांतीचा सण आहे एवढं सर्व सांगण्यामागचं कारण काय आहे की संक्रांती हा सण जसा सण उत्सव आहे तसा तो प्रबोधनात्मक सुद्धा आहे. आपण हळदी कुंकू करतो. हळदी कुंकू करत असताना केवळ सवाष्ण महिलांचं हळदी कुंकू असतं. आपल्या जुन्या रूढी परंपरा चालीरीतीमध्ये कुंकू हे फक्त सवाष्ण महिलाच लावायच्या. विधवा महिलांना कुंकू लावण्याची मुभा नव्हती आणि तिला हळदी कुंकू घेण्याची सुद्धा मुभा नव्हती. आमच्या बालपणी आम्ही बघत होतो की विधवा वगैरे हा प्रकार समजत नव्हता, पण जिच्या कपाळाला कुंकू नाही आहे, जी अशी इतर महिलांपेक्षा वेगळी राहते ती विधवा. पण त्याचं गांभीर्य किंवा ती का अशी म्हणजे कुंकू न लावता किंवा अशी इतर महिलांच्या वेगळी का राहते हे समजत नव्हतं. परंतु मोठं झाल्यानंतर कालांतराने विधवा काय असतं आणि तिला सवाष्ण म्हणून मिरवता येत नाही. तर अशा प्रकारे या हळदी कुंकवाच्या दिवशी अशा महिलेची कुचंबना होत होती. तिला इतर महिलांपेक्षा अशी वेगळी वागणूक मिळत होती. अलीकडे काळ बदललेला आहे. विधवा महिलांचे सुद्धा हळदी कुंकू होतात. विधवा महिलांना सुद्धा हळदी कुंकू दिले जाते. हो, होतात. परंतु हे किती मर्यादित आहे. अजूनही जर तुम्ही समाजामध्ये रूढी परंपरा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाळल्या जातात तिथे जर गेले तर अजूनही ह्या महिला अशा ठिकाणी वंचित ठेवल्या जातात. तर या हळदी कुंकवाच्या निमित्तानं आपण तिळगुळ तर खाऊ, वाण तर देऊ, पण आपण विचारांचं वाण देऊ. समाजामध्ये अशा महिलांच्या बद्दल असलेली ज्या कुप्रथा आहे त्या प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये बंद व्हायला पाहिजे आणि आपणच पुढाकार घेऊ शकतो. आपणच या प्रथा बंद करू शकतो आणि यासाठी आपण या संक्रांतीचा, या हळदी कुंकाचा चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करून घेऊ शकतो. तसेच याच्यामध्ये महत्त्वाचा हळदी कुंकवामध्ये तिळगुळ देण्याबरोबर वाण देण्याची प्रथा, वस्तू म्हणून वाण दिल्या जाते. तर आपण वस्तूचं तर वाण देऊच, पण चांगल्या विचारांचं सुद्धा वाण देऊ. या महिन्यामध्ये संक्रांत तर असतेच, परंतु 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती असते आणि 12 जानेवारी राष्ट्रमाता माजी जाऊ जयंती असते. ह्या दोन्हीही महिलांनी तेव्हाच्या त्यांच्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महिलांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, तिचं जीवन सुखावं कसं होईल, तिच्या जीवनामध्ये ह्या कुप्रथा आहे, ह्या कुप्रथेमुळे तिच्या जीवनामध्ये निर्माण झालेले दुःख कसे दूर होईल, त्यासाठी या महान महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केले आहे. आपण सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करतो. जशी जयंती साजरी करताना आपण प्रबोधन करतो, विचाराचं देवाणघेवाण करतो, तसंच या दिवशी सुद्धा आपण विचाराची देवाणघेवाण करू शकतो. आपल्या हळदी कुंकवाबरोबर चांगले विचार मांडून, ते कोणतेही असो, सामाजिक असो, राजकीय असो, वैज्ञानिक असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो आणि कोणतेही असो, ते विचार आपण महिलांना मांडू शकतो. महिलांसमोर चांगले विचार हे केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजासाठी, समाजाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी चांगले विचार असणे किंवा चांगले विचार देणे हे अत्यंत गरजेचे असतात. म्हणून या संक्रांतीला हळदी कुंकवाबरोबरच, तिळगुळ देण्याबरोबरच, वस्तूचे वाण देण्याबरोबरच आपण इतर महिलांना चांगल्या विचाराचे वाण देऊ शकतो. महिलांसमोर प्रबोधन करून हळदी कुंकवाबरोबरच समाज प्रबोधनसुद्धा आपण करू शकतो. कारण अशा ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा समूह एकत्र येतो आणि हे काम आपल्यासारख्या परिवर्तनवादी विचारसरणीच्या महिला चांगल्या पद्धतीने करू शकतात. आपण महिलांना विचारांचं
वाण देऊ शकतो. अशी ही संक्रांत मैत्रिणींनो, जाता जाता एक तुम्हाला सल्ला पण देते आणि एक नम्र विनंती पण करते. आपण नटू, मुरडू, अलंकार घालू, आपल्याकडे हळदी कुंकवाचं आयोजन पण करू, आपण वस्तूंचं वाण पण देऊ, पण त्याचबरोबर आपल्या सखीला, आपल्या मैत्रिणीला आपण चांगल्या विचारांचं वाण देऊ. समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी, चालीरीती, परंपरा ह्या आपल्या स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी कशा हानिकारक आहेत ते आपण महिलांना समजून सांगू. कारण आपणच एकमेकींच्या मैत्रिणी होऊ शकतो आणि आपणच एकमेकींना चांगल्या विचाराचा वारसा देऊ शकतो. चला तर या संक्रांतीला तिळगुळ खाऊ, गोड गोड बोलू आणि सर्वजणी आपण एकमेकींच्या विचाराची देवाणघेवाण करून समाजामध्ये चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न नव्हे तर आपण चांगले विचार रुजवू. धन्यवाद.